तर नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि सर्वांनाच एक नवीन माहिती देणार आहे. 1 जानेवारी 2026 पासून पॅन कार्डशी संबंधित नियम काय आहेत तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण व्हिडिओ सर्वात अगोदर एक महत्त्वाची सूचना म्हणजे तुमची एक लाईक आणि एक सबस्क्राईब खूप महत्त्वाची असते आमच्यासाठी. त्यासाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून ठेवा. तर तुम्हाला चला मी पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर पॅन कार्ड आजच्या डिजिटल आणि आर्थिक युगात पॅन कार्ड हे केवळ एक ओळखपत्र राहिले नाही, तर ते आपली आर्थिक ओळख बनले आहे. बँक खाते उघडणे असो, नोकरीला रुजू होणे असो, यावर विवरणपत्र भरणे असो किंवा गुंतवणूक करणे असो, प्रत्येक ठिकाणी पॅन कार्डची आवश्यकता असते. याच कारणास्तव शासन वेळोवेळी पॅन कार्ड नियमामध्ये बदल करत असते, जेणेकरून कर व्यवस्था पारदर्शकता बनवता येईल आणि फसवणुकीवर आळा घालता जाईल. 2026 मध्ये लागू होणारे नवीन नियम सामान्य नागरिकांना थेट प्रभावित करतात, म्हणून त्यांची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. तर नियम आणि नवीन नियमांचा मुख्य उद्देश काय आहे? तर शासनाच्या या नवीन नियमांचा प्रमुख उद्देश कर चुकवणे रोखणे, डिजिटल प्रक्रिया मजबूत करणे आणि प्रत्येक नागरिकांची आर्थिक ओळख सुरक्षित बनवणे हा आहे. पूर्वी पॅन कार्डचा गैरवापर करून अनेक लोक चुकीच्या पद्धतीने कर भरणी करत होते किंवा एकापेक्षा जास्त ओळख निर्माण करून प्रणाली दिशाभूल करत होते. नवीन नियमांद्वारे शासन हे सुनिश्चित करू इच्छिते की एका व्यक्तीची एक ओळख असावी आणि प्रत्येक आर्थिक व्यवहाराची अचूक नोंद ठेवली जावी. यामुळे आर्थिक प्रणालीत पारदर्शकता वाढेल आणि फसवणूक करणे कठीण होईल. तर आता आहे आधार लिंकिंग का अनिवार्य झाले आहे, तर ह्याच्यावर आपण जाणून घेऊया. तर आधार लिंकिंग का झाले आहे, तर नवीन नियमानुसार पॅन कार्डला आधार कार्डशी जोडणे आता पूर्णपणे अनिवार्य करण्यात आले आहे. शासनाचे मत आहे की आधारशी जोडल्यास प्रत्येक व्यक्तीची ओळख अनन्य होईल आणि बनावट पॅन कार्ड तयार करणे कठीण होईल. जर एखाद्या व्यक्तीचे पॅन आधारशी जोडलेले नसेल तर त्याचे पॅन निष्क्रिय मानले जाऊ शकते. निष्क्रिय पॅनद्वारे आयकर विवरणपत्र दाखल करता येत नाही आणि अनेक बँकिंग सेवांचा लाभही घेता येत नाही. हे लिंकिंग ऑनलाईन पद्धतीने सोप्या प्रक्रियेद्वारे केले जाऊ शकते आणि यासाठी आयकर विभागाचे अधिकृत संकेतस्थळात वापरता येते. तर आता जाणून घेऊया आधारशी पॅन जोडले नसल्यास कोणत्या समस्या येऊ शकतात. जर तुमचे पॅन आधारशी जोडलेले नसेल तर तुम्हाला अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. बँक खात्याशी संबंधित काही सेवा बंद होऊ शकतात, गुंतवणुकीच्या निगडीत प्रक्रिया अडकू शकते आणि करांशी संबंधित कामे थांबू शकतात. एवढेच नाही, काही प्रकरणांमध्ये दंडही आकारला जाऊ शकतो. त्यामुळे वेळी आधार आणि पॅन जोडून घेणे योग्य ठरते, जेणेकरून भविष्यात कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही. विलंबाने लिंकिंग केल्यास जास्त शुल्क भरावे लागू शकते. तर आता जाणून घेऊया ई-पॅनलला का दिले जात आहे प्राधान्य. तर नवीन नियमामध्ये ई-पॅनल अधिक महत्त्व दिले गेले आहे. आता भौतिक कार्डासोबतच डिजिटल ई-पॅनलाही पूर्णपणे वैध मानले जाते. ई-पॅन तुम्ही ऑनलाईन डाउनलोड करू शकता आणि त्वरित वापरू शकता. बँक, आयकर विभाग आणि KYC संबंधित कामांमध्ये ई-पॅन सहजपणे स्वीकारले जाते. यामुळे कार्ड हरवणे, खराब होणे किंवा उशिरा मिळणे यासारख्या समस्या संपतात. ई-पॅन डाउनलोड करणे अत्यंत सोपे आहे. काही मिनिटांतच ते तुम्ही मोबाईल किंवा संगणकाद्वारे उपलब्ध होऊ शकते. जर तुम्हाला ई-पॅन कार्ड किंवा पॅनला जर डाउनलोड करायचे असेल किंवा तुम्हाला ते काढायचे असेल तर मला कमेंटमध्ये ई-पॅन असं नाव टाईप करा. मी तुम्हाला पुढचा नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती घेऊन येईल. तर आता जाणून घेऊया ई-पॅनचे सामान्य लोकांना काय फायदे होतील.
ई पॅनचा सर्वात मोठा फायदा असा आहे की तुम्हाला कोणत्या कामासाठी भौतिक कार्ड सोबत ठेवण्याची गरज राहत नाही. मोबाईल किंवा संगणकात साठवलेले ई पॅन तात्काळ दाखवता येते. यामुळे वेळेची बचत होते आणि प्रक्रियाही सोपी बनते. विशेषतः विद्यार्थी आणि नोकरदार लोकांसाठी ही सुविधा खूपच उपयुक्त ठरत आहे. तसेच भौतिक कार्डाच्या प्रती गाठण्यासाठी किंवा लिमिटेड करण्याची आवश्यकता नसते. कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळी आपले ई पॅन सादर करता येते, हा याचा मोठा फायदा आहे. तर आता यातून जाणून घेऊया KYC अपडेट संबंधित नवीन नियम. तर नवीन नियमानुसार आता KYC आणि माहिती अद्ययावत ठेवणे अत्यंत आवश्यक करण्यात आले आहे. जर तुमच्या पॅनमध्ये नाव, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक किंवा इतर कोणतीही माहिती चुकीची असेल तर ती लवकर दुरुस्त करणे आवश्यक आहे. चुकीची किंवा अपूर्ण माहिती असल्यास पॅनशी संबंधित अनेक कामे थांबू शकतात आणि भविष्यात कायदेशीर अडचणीही निर्माण होऊ शकते. KYC अपडेट करणे आता ऑनलाईन शक्य आहे आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करता येतात. नियमित माहिती तपासणे आणि आवश्यकतेनुसार अपडेट करणे ही चांगली आवश्यकता आहे. तर शेतकरी बांधवांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असं तुमच्या सपोर्ट केल्याने माझं भलं होऊ शकते.